खोबरे घेतले फोडून घरी न्यायला साठी चालवले. ते नारळ लई दिवस झालं होतं, आणलं होतं, कशाला वापरलं नाही काय नाही. खोबरे घेतले फोडून आता चालले उरलीला. बघा तिथे आभाळ भरून आले. अण्णा म्हणतात जा जा पटकन पोरे लवकर. साई घेऊन जा म्हणतो त्याचीच असलेली. ते हंडी तशी घेऊन ठेवू काय मग परत इथं काय करणार हंडी? आणि मी तुम्हाला एक डबा दिलेला एवढा छोटा काय असेल की मग मला माहिती. मला काय माहिती कुठं गेलं. आणि एक भरणी पण घेतली. त्याला भरणी लागते माणसाची भरणी. आलं घेतलं एवढं घरी थोडं सांगून घ्यावं लागतं, नाही तर पुन्हा मग वरडते. त्यासाठी घेतलं पण साई. आता हे वरलं. आता तूप करायसाठी साई सासवलेले एवढे हंडी त्या फ्रीजमध्ये ती घरी घेऊन जाते आणि तूप बनवते. हा चालले आता घरी मी. आता उद्याची येणार. हो जेवण करून घ्या. जेवण करून घ्या. जेवण करून घ्या. जेवण हा का नाही? तर आपली साई घेऊ आपण दुधाची. साचलेली आहे भरपूर. आता 2-3 म्हणजे 15 दिवस झालं दुधाची साई नाही नेलेली. साई न्यायची आणि तूप करायचं. तर ह्याच्यात आहे साखर ठेवली. बघितलं का अशी दुधाची साई सासून ठेवलेली आहे. तर ही दुधाची साई घरी घेऊन जायची आणि तूप बनवायचं. तर ह्याला प्लास्टिकची पिशवी लागेल. आता एवढी चालवली एवढी हंडी. मग कशात नेऊ? उद्या सकाळी येताना घेऊन येते ना अशीच. का दही लावू? त्यातलं त्यात वाशील त्या कांद्याचा आणि ह्याचा. त्याचा दही कुठं आहे सेपरेट? तिकडं आहे का? ह्यातलं टाकू का? हो लोणीत करताना दही टाकतात म्हणा. तर आता 1 चमचा आपण दही घेऊ ह्यातलं. तर बनवलेलं आहे ह्यांनी चांगला असं. बस काय एवढं? तेवढं दही लावायचं. त्याला दही लावायचं म्हणा. मग म्हणजे ताक होतं भारी. तर चला आता ताक होतं की मग साईचं हलवल्यावर काय होतं? तूप बी होतं आणि ताक बी होतं खायला. हा तर चला आता उद्या सकाळी तूप बनवूया आपण ह्याच्यात. तर बाय आभाळ भरून आलेला आहे. तर पटकन जावं लागेल मला. अण्णा बघा आमचे कसे काय बसले तिथे निवांत.